तर फायनली आमचं आवरलं. एक्सपेरिमेंट मध्ये गेला येतात पण डोकं उठून दिलं बाई आवाज. रेल्वेचा आवाज आणि ट्रेनचा आवाज आणि भोंग्याचा आवाज. आम्ही आता निघणार आहे फायनली. विरा पण उठली झोपेतून. चला जायचं आता बोर. चल दादा गाडीत घेऊन. तर आता 3:30 वाजले आणि आत्ताशी आम्ही फायनली निघालो. 1ला जायचं होतं आणि 3:30ला आमचं जाणं झालं. तरी 3:30ला निघलो नाही तर 6 वाजले असते. मला तरी 6 नाही वाजले. आपण 6 वाजले असते. आम्ही नाही का तिकडून लय उशिरा येतो. डायरेक्ट संध्याकाळी इथं 7ला पोहोचतो. आता आम्ही निघालोय सगळे पाठीमागायला. शिव कुठे गेला ग? इकडे वाटतं काकाच्या पाठीमागा दिसाना. तर काल तिकडे बसेल होता ना. त्याला ती जागा आवडते. आहे मम्माकडं. दादा दादा करून दादाच घेऊन आली डायरेक्ट घरी. डायरेक्ट दादालाच घेऊन चालली ती. झटेच नको का झटेच नको. डीमार्ट जायचं. डीमार्ट मध्ये चपला बिपला घ्यायचं तुला काही. डीमार्ट मध्ये गेलो 7,000 तुला लागत होतं मला जायचं. शूज पाया तिकडे पहा. शूज घ्यायचे तुला. घ्यायचे का? शूज घ्यायचे. जायचं का रे तुला? ताईला सांग. शूज घ्यायचे तुला. चल मी घेऊन देते. चला उतरा. तिकीट संपलं. उतरा लवखंड. पब्लिक उतरो. बाहेर घेते पोंगे पांगे. चला फाडलेले सगळे. या मॅडम या तुमची या. ए ताट आणा रे. दिवा लावून आणा ताटात. ए आणू आजीला म्हणतो आल्या. लक्ष्मी आल्या म्हणा कडक. त्यांची आरती घ्या म्हणा. बाई तुम्ही ना कुठून आले माहिती का? पोट पोट पोट. पडन पडन. रडत होतो त्यासाठी. ते म्हणतात विरा दिदी कुठे गेली. विरा दिदी कुठे गेली. गप नाही ती मागत होत विरा दिदीला. अगो बाई अगो बाई. पप्पी घे ग विराची. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे मला. तू पडला आणला. आणू दिदी कुठे आले. बाला लढायला लागला ग. लढायला लागला ग. त्यासाठी रडायला लागलं ग. आले ना विरा दिदी. आले ना. अरे विरा दीदी आली बघ ती विरा. आले ना विरा. त्याची आंघोळ नाही झाली का अजून? आंघोळ झाली. कपडे घालते. अरे विरा दिदी आले ना. विरा दिदी घ्या पाहून. शिलेका मावशी घ्या पाहून. नाही घे पाहून. भेटायला गेलो होतो माहिती तुम्हाला. लाबाड्या आणते. आलेले आहे आता आणि आणू घेतो भावाला पाहून. आता रात्रीचा आणि दिवसा अगं बाई, आणू दिदी आली ना. नाही अल्कोहोल सारखं वास आला रे. तस लावलं ना. मग बाळाला घ्या आता याच्यात सुट्टी. टाकते मग तू झोका दे. बाळाचं. दादाने मस्त sanitizer लावून ठेवले. तू झोका दे हा विरा. तू झोका दे. अगं बाई तुझे भाऊ आला ना. तेव्हा चांगली खेळते इकडे आला. इथं आजी आहे ना त्याच्यामुळे ती आजीची लईच इकडे पण रियाजदा सुद्धा रडली. चल ना. काय पाहिजे. अगं याला मी घेतला तरी कशी ए, आजीला इथं उठवा. उठवा आजीला. निघा थांबू नका इथं. त्या रस्त्याला जाऊन उभ्या राहा दोघी पण. तुम्ही जा कुठं तरी फिरायला. हा. आपण थांबतो इथं. आता तुम्ही करा काय करायचं ते. जा येऊ नका बरं का परत. नाही बाय कर. बाय कर आम्हाला जा. लगेच जाय. आम्ही चाललो फिरायला. कशी मिनिट झाली तुला इथं असं मोकळं लागत ना. आजीला घेऊन पळायचं कुठंतरी. लागन बाई. अरे 5 मिनिटं बसून दिला. असं पाय रे. अनुष्का लहान विरा लहान होती तेव्हा आम्ही त्यांच्याकडे गेलो तर अनुष्का दादा इकडे येत होते ना कॉलेजला. इकडे
सुट्ट्या होत्या त्यांना. इथं का? हा तिथं गावातल्या घरी. कसं पाहताय बाई ते एक्सप्रेशन पाह बाबो. कोण पोरगी आली? तुका आली काय तुझी तुका म्हणे काय तुका म्हणे काय म्हणे पुढं? तुका काहीच नाही म्हणजे एवढं तुका म्हणे dialogue नाही. आहे, आदित्य तुका म्हणे. पुढलं मग म्हणावर अभंग मला तुकारामांचा. येतच नाही तर काय माहिती तुम्ही. विठ्ठल विठ्ठल मी दांडी जाईन बोलून येऊ का? हे बघ बघा काळजी, मग बाई याला काळजी म्हणते, याला काम स्ट्रगल म्हणते. मध्ये स्ट्रगल करायची मला गरज नाही. एवढा स्ट्रगल करायची गरज नाही, पण तरी एक आवड. आणि आज गुरुवार आहे आणि मला उपवास आहे, वजन वेट लॉसचा तुम्हाला सांगितलंय ना, तर मी उपवास करते 1 दिवस आठवड्यातून. आणि नवऱ्याला बोर करती लागेल तेवढा तो उपवास धरून नवऱ्याला बोर. काय बोर केला? मला भूक लागली आता मी मला काय कधीच करू? भूक बाई, काय खाणार आहे? तरी आज थोडं खाल्लं लाडू बिडू, एवढं उपवास धरून ना फायदा व्हायला नुसती खाते. खायला नाही पाहिजे तरच वजन कमी होतं, पण तरी पण माझं होणार आहे बघा. तुम्हाला काही दिवसांनी मी अशी स्लिम फिट दिसन, तशी पण एवढी काही नाही दिसत मी. माझ्या दिसल तुमचं चाललंय फार कुठेच्या कुठं. मी किती स्लिम फिट हा कोणत्या अँगलनी? आपली शॉपिंग. तर आम्ही शॉपिंग काढतोय, बॅगी काढतोय गाडीतून. आणि आता मला लगेच मी डिझाईन बनवणार आहे बाई, मला लगेच काम आहे आता खूप. तर इथे ना मग मी ही ब्लाऊज डिझाईन बनवलेली आहे आणि हा व्हिडिओ आहे अपलोडेड अश्विनी डोणे संगन मेरे चॅनलवरती. जर कोणाला ही ब्लाऊज डिझाईन बघायची असेल तर नक्की बघा. गोळे गोळे करून ठेवले काय ना दोन चपातीचे. दोन चपातीचे. आपण करून ठेवतो ना तसे. चपाती कशी लाटायची गं? मला तर लाटताच नाही येत. मला शिकव ना. चपाती लाटायची शिकव ना. दम. आता किती? हा, मी गोळा करून ठेवते आता. गोल करून ठेव, गोल. दे. गोल गोल करून ठेव. असं. आल्यापासून सुरेखा मावशीच मागे सबस्क्राईब करा, लाईक करा. लागलं का ठसका झाला ना भाजीचा, डाळीचा ठसका झाला. इकडं ना प्रियंकासाठी भाजी आहे, इकडं सुकी भाजी, इकडं डाळ भात आणि इकडं चपात्या करायच्या. अजून भात झालाय, भात झालेला चालू आहे, अजून चालू आहे. सॉक्स घातले असते ना विरा खाली कुठून काय बाबड्या. चमच्याने करायचं असतं. असं आहे का? सध्या वेगळ्या स्टाईलच्या चपात्या आहे ना. नाही ते दाल बाटीची चपाती. हा. दाल बाटी. झाल्या का? आता बांधायच्या ना. तू उचलायचं का मी उचलून द्यायचे? कुठे ठेवायचं मला सांग. कुठे ठेवायचं का? खाली ठेवायचं. इकडे. विराच्या चपात्या झाल्या, आता मी चपात्या करते. हा. आता भाजी शिजून राहिली अजून. आता डाळीची गॅस वेलाच्या चपात्या बांधायच्या बरं का? प्रियंकाची झाली भाजी, आता ही शिजते आमची शिजते. शिजू राहिले अजून. आणि आता चपात्या बनवून घेते मी. बस. तुला दिलंय आरती मी. नको आता बस. करणार लागत. चल नाही लागत. काका लय लहान होत्या, यशचे काका पतंग उडू राहिले. आत्ताच गावातून जाऊन आले, बाई खरंच वर घालवलंय का? वरती गेला हे बघा. फाटन तर आता हवेनी. काकाला फक्त लांब पोरं पाहिजे अशी सोबत.
गाड्याचा माणसं होता कुठंतरी घरी. तिकडं ना हा गावात ते घेतलं होतं माणसं. बघ ना जरा ते कसं पतंग उडवलं, बघ ना. बघ किती उंच गेला मेरा पतंग. हे काय पतंग? पाय ना ते. ए पाहू त्यावर पाय ना. ए इथून दिसतो, इथून घे भारी दिसतो. ए पाहू इथून घे भारी दिसतं. बघ इथून पाय. पडत नाही माणूस. इथून पाय तेव्हा. हे किती वर गेला पाय तेव्हा. तेव्हा. किती वर गेला पाय. फोन करा ना. अगं आपल्या दारा पुढे सापायला ना असं करून पाहिलं लय भारी असं म्हणजे हे व्हायचं मला चला दादाला घेऊन दादा जर खाली आला तर तू येईन मी येईन. नादाला घालून दिला उंच गेला आता पतंग खूप हे बघा लय बारीक दिसते हा